मला एक सांग, तुला हे सगळं कधी कळालं? काल. बर, आणि हे कोणी केलंय तुला काही कल्पना आहे? मला नाही माहिती. काव्या, हे बघ आता काहीही लपवू नकोस, कारण ही मुलं असंच करतात. साध्या मुलींना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवतात, त्यांचे अश्लील फोटोज घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. आपल्याला न्याय हवाय की नाही? मग आता मला खरं खरं सांग, तुझ्याकडे कोणी पैसे मागितलेत का, किंवा वेगळी काही मागणी केली आहे का? सांग काव्या, मी आहे तुझ्यासोबत. काय झालं? नाही माहिती मला, पण काल मी फोन केला होता आणि भेटायला बोलवलं होतं. आणि तू भेटायला नाही आलीस तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आई मी खरं बोलते ग. मी खरं सांगते तुला, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. मी असे फोटो कधीच काढले नाहीत. हे फोटो माझे नाही आहेत. आई मी त्या मुलाला ओळखत सुद्धा नाही. मला ना घराबाहेर पडायची, लोक समोर जायची लाज वाटायला लागली. आई पण तुला का लाज वाटायला पाहिजे? लाज त्याला वाटायला पाहिजे ज्याने हे घाणेरडं काम केलंय. कर नाही, त्याला डर कशाला? हे त्यांनी केलं असेल तरी लोक तर माझ्याचकडे वाईट नजरेने बघतील ना. मग अशा वेळेला उठायचं. उठ आणि सगळ्यांना सडेतोड उत्तरं द्यायची. जर तू काही केलेलं नाहीयेस तर तू घरात स्वतःला कोंडून का ठेवशील? हे बघ काव्या, अशा वेळेला आपण समाजाला आणि त्या मुलाला सुद्धा सडेतोडपणे उत्तरं द्यायची. त्यामुळे तू ताठ मानेने सगळ्यांसमोर उभी राहा. चल. सोपं वाटतंय तुम्हाला? बोलणं सोपं आहे, सामोरं जाणं खूप कठीण आहे, कळलं ना? लोक काय काय विचार, तुला कल्पना आहे का या सगळ्याची? मग अशाच वेळेला आपण समाजाची ही विकृती थांबवण्यासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं ना आत्या? तू आई आहेस तिची.